देखील नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। कोटलीमधली नुकसानीची दृश्य आपल्या समोर आलेली आहेत ती आपण या ठिकाणी पाहूयात। कोटलीमध्ये ज्या ठिकाणी अब्बास कॅम्प म्हणून आहेत, लष्करचे फिदाईन या ठिकाणी तयार व्हायचे, त्या अब्बास कॅम्पला टार्गेट करण्यात आलेलं होतं। त्या कोटलीतल्या नुकसानाची ही दृश्य आपण पाहतोय। कोटलीमध्ये दोन ठिकाणं लक्ष करण्यात आली होती। कोटलीमध्ये जैशे मोहम्मदचं मरकज अब्बास देखील आहे, त्यावर देखील मिसाईल अटॅक करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कोटलीमधील मस्कर राहील शाहीद या ठिकाणी देखील अटॅक करण्यात आला आणि तिथली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। इथे आता सध्या खंडर झालेला आहे। मरकज अब्बास या ठिकाणी मसूद अझहर याचं कुटुंब राहत होता, स्वतः मसूद अझहर या ठिकाणी राहत होता। मात्र या अटॅक नंतर तो या ठिकाणी होता का याची माहिती नाही, मात्र त्याचा कुटुंब यामध्ये पूर्ण नेस्तनाबूत झालेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र या हल्ल्यानंतरची ही दृश्य या ठिकाणी आहेत। या दहशतवादी तळावर एअर स्ट्राईक करण्यात आला आणि ऑपरेशन सिंदूर नंतरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। काही दहशतवाद्यांच्या बॉडीज ज्या आहेत त्या देखील या ठिकाणाहून काढण्यात आल्याची दृश्य आधीच्या एका व्हिडिओमध्ये देखील दिसलेली होती।